हर्षवर्धन सदगीरनं दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवल्यानं नाशिकच्या भगूरच्या बलकवडी व्यायामशाळेबाहेर कुस्तीप्रेमींनी जल्लोष केला। या व्यायामशाळेमध्ये त्यानं कुस्तीचे धडे गिरवले होते। पहिला महाराष्ट्र केसरीचा किताब 2020 मध्ये पटकावल्यानंतर 6 वर्षातच दुसरा मान त्यानं मिळवला। हडपसर परिसरामध्ये मगरपट्टा ते कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरच्या कॅनलची भिंत अचानक फुटली, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचलं। नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला। राज्यातील हॉटेल व्यावसायिक धाबे चालकांसाठी केंद्राने व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात 20% अतिरिक्त वाढ केली। या निर्णयामुळे राज्याचा पूर्वीचा 30% कोटा आता 50%वर पोहोचला। इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये दोघे सी लिंकवर लेट नाईट ड्राईव्ह करताना दिसतात। ते पांढऱ्या रंगाच्या ओपन रोल्स रॉयस कारमधून प्रवास करतात। यावेळी अनंत अंबानींनी स्वतः कार चालवली। भिवंडी तालुक्यातल्या कोणगाव इथल्या भंगार गोदामाला आग लागली। आगीमध्ये गोदामातलं कापड, प्लास्टिक आणि कागदाच्या वस्तूंचा साठा जळून खाक झाला। यामध्ये गोदाम मालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालं। कल्याण रेल्वे स्थानकावर एका माथे फिरून विद्युत सप्लाय वायर गर्डरवर चढून काल गोंधळ घातला। तरुणाला खाली उतरवण्यात पोलिसांना यश आलं, मात्र झटापटीत तरुण जखमी झाला। तरुणावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडाऱ्यामध्ये सकल ओबीसी महामोर्चा निघाला असून भंडाऱ्याच्या दसरा मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला। तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःला जखमी केलं होतं। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला। घटना मी स्वतःच्या मनाने केली असून मला कोणाचाही त्रास नसल्याचं महाराजांनी स्पष्ट केलं। चैत्र नवरात्री निमित्ताने नागपूरच्या बडकस चौकात सामूहिक रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं। हिंदू जनजागरण समितीच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। नागपूरच्या महापौर नीता ठाकरेंसह अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला। धुळ्यामध्ये नागपूर सुरत महामार्गावर बिबट्याला वाहनाची धडक बसली। दहिवेल गावाजवळ बिबट्याचा जागीच मृत्यू झाला। नागरिकांनी वन खात्याला संपर्क साधत अपघाताची माहिती दिली। ट्रेनमध्ये मिळणाऱ्या बेचव आणि दर्जाहीन खाद्यपदार्थांबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीला पूर्णविराम देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननं प्रभावी उपाययोजना आखली। त्यानुसार आता ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर QR कोड लावले जाणार आहेत। तो स्कॅन करताच फूड पॅकेटची पूर्ण माहिती मिळणार आहे।